श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अंगारिका संकट चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करायची, मंत्र कोणता म्हणायचे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप जणांना इच्छा असते की गणपती बाप्पाची सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे। त्यामुळे खूप जण येणाऱ्या महिन्यातल्या प्रत्येक संकट चतुर्थी धरतात। त्याचबरोबर अंगारिका संकट चतुर्थीला सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य आहे, कारण की जेवढ्या संकट चतुर्थी वर्षामध्ये येतात त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची अंगारिका संकट चतुर्थी आहे। ती जर तुम्ही केली तर त्याचं सगळ्या संकट चतुर्थीचं पुण्य तुम्हाला एका संकट चतुर्थीमध्ये भेटणार आहे। तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अंगारिका संकट चतुर्थी नक्की करा। मी सुद्धा कोणतीच संकट चतुर्थी आत्तापर्यंत केली नाही, पण अंगारिका संकट चतुर्थी नक्की मी करणार आहे। म्हणजे असं आहे की मी पण करणार आहे असं मी तुम्हाला का सांगत आहे, ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी म्हणतं की अरे जेवढ्या संकट चतुर्थीचं पुण्य एका संकट चतुर्थीमध्ये आहे, तर एक दिवसाची का विना मी संकट चतुर्थी नक्की पाळणार आहे। तुम्ही पण जर तुम्ही एकही संकट चतुर्थी धरली नसेल तर ही संकट चतुर्थी नक्की धरा। चला मग आता आपण पूजा कशी करायची ते पाहूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण देवपूजा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पाची सेवा पण करायची आहे आणि पूजा पण करायची। आपण प्रत्येक वेळी गणपती बाप्पाला पाणी अर्पण करून स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवत असतो, पण संकट चतुर्थीच्या दिवशी पाण्याने अभिषेक घालायचा आहे, पंचामृताने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे। नंतर गणपती बाप्पाला जी आवडणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला त्या दिवशी अर्पण करायच्या। एक लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा होत नाही, पण एखादा सण एखादा वार आला की आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करता येते। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अंगारिका संकट चतुर्थीच्या दिवशी जेवढी तुम्ही सेवा कराल, जेवढी तुम्ही पूजा कराल त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाण्याने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तुम्हाला जमलं, तुम्ही जर व्रत करणार असाल, उपवास जर पकडणार असाल तर तुम्ही वेगळी पूजा मांडलात तरी चालेल। वेगळी म्हणजे तुम्ही देवघराच्या साईडला छोटासा चौरंग मांडून गणपती बाप्पाचा फोटो असेल तर फोटो ठेवू शकता। त्याच ठिकाणी तुम्ही 2 वेड्याच्या पानावर गणपती बाप्पाची मूर्ती पण ठेवू शकता। जर तुम्हाला तसं जर नाही करायचं तर तुम्ही देवघरामध्ये, आपलं जे देवघर आहे ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला पूजा करता येणार आहे। पण लक्षात ठेवा, पंचामृता जर तुम्हाला वेगळी स्थापना जर करायची नसेल तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा गणपतीची पूजा करू शकता, गणपती बाप्पाची स्थापना करू शकता। तर अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ करून घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये गणपती बाप्पा ठेवणार त्याच्या आधी तुम्हाला अक्षता ठेवायच्यात। अक्षता पांढऱ्या ठेवायच्या नाहीत, त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आणि नंतर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। तर गणपती बाप्पाची अशा रीतीने स्थापना करायची आणि नंतर गुलाल आपल्या गणपती बाप्पाला लावायचा। त्यानंतर गणपती बाप्पाला आवडणारं प्रिय फूल म्हणजे जास्वंदाचं फूल, लाल कलरच्या रंगाचं फूल तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे। ते झाल्यानंतर दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहेत। दुर्वा झाल्यानंतर प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये तुम्हाला खोबरं आणि गूळ एकत्र, म्हणजे खोबऱ्याची वाटी घ्यायची तुम्ही छोटीशी, त्याच्यावर गूळ ठेवायचा आणि ती गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचा। तो म्हणजे प्रसाद, तो म्हणजे नैवेद्य। अशा रीतीने गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। ते झाल्यानंतर खूप जण संकट चतुर्थीच्या दिवशी मोदक अर्पण करतात। तुम्हाला जमलं तर तुम्ही 11, 21 जेवढी इच्छा असेल तेवढे गणपती बाप्पाला मोदक अर्पण करू शकतात। मग तुम्ही सकाळी अर्पण करा। खूप जणांचं असं असतं की रात्री डबल पूजा करायची आणि मोदक अर्पण करायचे, जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणता मंत्र स्त्रोत म्हणणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपण पाणी अर्पण करतो, अभिषेक करत असतो, त्यावेळेस तुम्हाला ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असा मंत्र म्हणत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे। ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे। ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असं म्हणत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे। किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, जो मंत्र तुम्हाला म्हणता येईल तो मंत्र म्हणत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की सकाळी पण गणपती बाप्पाची आरती घ्यायची आणि रात्री सुद्धा आरती घ्यायची। दोन्ही वेळेत सुद्धा तुम्हाला आरती गणपती बाप्पाची करायची आहे। ते झाल्यानंतर खूप जणांच्या घरामध्ये
मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा कामासाठी खूप जणांची धडपड असते, म्हणजे घरामध्ये एखादा मुलगा चिडचिडपणा करत असतो. त्याच्यासाठी मोरे दादा यांनी सांगितलं आहे की गणपती अथर्व शीर्षक तुम्ही नक्की म्हणा. म्हणजे गणपती अथर्व शीर्षक जर तुम्ही घरामध्ये म्हणत असाल तर मुलाचा चिडचिडपणा असेल, शिक्षणाच्या प्रगतीमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की सगळ्यात महत्त्वाचा दिवस आपला संकट चतुर्थी, म्हणजे अंगारिका संकट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती अथर्व शीर्षक जर तुम्ही म्हटलं तर त्याचं फळ तुमच्या घरातल्या सगळ्यांना मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये उपाय आहे, उपाय तुम्ही नक्की करून बघा, त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार आहे. तर गणपती अथर्व शीर्षक कसं म्हणायचं ते मी तुम्हाला आधी सांगते. तुम्हाला पूजा अशा रीतीने करायची आहे, त्याचबरोबर मंत्र म्हणत म्हणत ओम गणपती नमः असं म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्षक म्हणत असताना लक्षात ठेवा, दुर्वा जर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत, आता आपण 11 किंवा 21 गणपती बाप्पाच्या मूर्तीवर दुर्वा अर्पण करतो, पण गणपती अथर्व शीर्षक याचा जर उपाय तुम्हाला करायचा असेल तुमच्या मुलासाठी किंवा घरातल्या सुख समृद्धीसाठी, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दुर्वा आहेत, जी एक जुडी आहे, ती जुडी तुम्हाला हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. साईडला गणपती अथर्व शीर्षक हे पुस्तक, म्हणजे नित्यसेवा आपली जी स्वामी केंद्रामधून जी नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक नक्की भेटेल. म्हणजे गणपतीची सेवा त्याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्षक आहे. तर ते गणपती अथर्व शीर्षक तुम्ही फोनमध्ये असेल किंवा तुम्ही नित्यसेवेमध्ये बघून तुम्ही गणपती अथर्व शीर्षक म्हणू शकता. तर हातामध्ये घ्यायचं गणपती अथर्व शीर्षक, आपल्या हातामध्ये पुस्तक घ्यायचं, साईडला आपल्या उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायचा. गणपती अथर्व शीर्षक तुम्ही 1 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा. जास्तीत जास्त तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षक याची सेवा करायची आहे. ते तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला जी दुर्वा आहे त्या दुर्वा नंतर गणपती बाप्पावर अर्पण करायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलाच्या शाळेच्या प्रगतीसाठी ती जी दुर्वा आहेत त्या तुम्ही जशाच तशा मुलाच्या अभ्यास करत असताना एखाद्या डब्बीमध्ये असेल किंवा एखाद्या पुडीमध्ये आहेत, त्या जशाच तशा ठेवायच्या आहेत. म्हणजे त्याच्या प्रगतीमध्ये सुरुवात होण्यासाठी ही एक खूप महत्त्वाचा उपाय आहे. जर तुम्हाला हे नाही करणं झालं तर दुसरी गोष्ट आहे, दुसरा उपाय आहे. ज्यावेळेस आपण पाणी अर्पण करत असतो, पंचामृत अर्पण करत असतो, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जमलं तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षक म्हणत म्हणत पाणी पंचामृत अर्पण करू शकता. ते जे पाणी आहे, ती जी पंचामृत आपण गणपती बाप्पावर अर्पण केलेलं आहे, ते पाणी आपल्या घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ते झाडाला फेकून देतो, पण आधी तुम्हाला ती जी पंचामृत आहे, ती जी अभिषेक केलेलं जी पाणी आहे, ती पाणी आपल्या घरातला जी मुलगा असेल, मुलगी असेल, तुमच्या घरातले तुमच्या घरामध्ये एखादा आजारी असेल तर त्याला ते पाणी देऊ शकता. पण गणपती अथर्व शीर्षकची सेवा आधी करायची, नंतर पाणी अर्पण करायचं. म्हणजे आधी एक पाणी अर्पण करत असताना एक ओळ म्हणायची, एक थोडं पाणी सोडायचं. अशा रीतीने तुम्ही गणपती अथर्व शीर्षक सेवा नक्की करू शकता. ह्या सेवेमुळे खूप जणांना अनुभव आलेला आहे. खरंच तुम्हाला जर वाटत असेल की खरंच आपल्या मुलांची बी शिक्षणाच्या बाबतीत प्रगती असेल किंवा नोकरीच्या बाबतीत प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर ही सेवा नक्की करून बघा. गणपती अथर्व शीर्षकमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. गणपतीची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर ही सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मोरे दादांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दुर्वाचा उपाय नक्की करू शकता किंवा तुम्ही पाण्याचा सुद्धा उपाय करू शकता. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.